गोळा फेकताना सर्वात प्रथम जिथं मी गोळा पकडलाय तो गोळा एकदम पॅक असणं गरजेचं आहे, बरोबर ना. हा गोळा सुद्धा मला बोटावरती आला, मागं सरकला, हे कारण नको आपल्याला. आपण जेव्हा भरतीला उभा राहतो ना, आता आपण ज्या जागा प्रॅक्टिस असाल तेव्हा आपल्याला भरपूर चान्स भेटतात की गोळा पहिला पडलाय, मग दुसरा फेकीन, तिसरा पडलाय, मग चौथा फेकीन, पाचवा फेकीन, 10वा फेकीन, 100 गोळा फेकतो. पण भरतीला गेल्यानंतर सर्वात प्रथम डिप्रेशन असतं. ह्या डिप्रेशनमध्ये आपला गोळा फेकायचा असतो. त्याच्यामुळे सर्वात प्रथम आपला पहिलाच गोळा कसा आउटा पडेल ह्याची काळजी घेणं गरजेचं आहे, बरोबर ना. मी सर्वात प्रथम तुम्हाला अगोदर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला मी स्टँडिंग गोळा शिकवतो कसं फेकायचं सांगतो. आता मी जसं काय समोर दिसतो उभा तुम्हाला, बरोबर ना. एकदम आता बघा, मला रेषेपाशी मी थोडंसं पुढं 2 ते 3 फूट सोडत पुढं, बरोबर ना. आणि माझी जी मुवमेंट आहे, माझा हा जो शोल्डर आहे, त्या शोल्डरच्या प्रमाणे मी उभा आहे. तर मी थोडंसं पाय बाहेर काढलाय बघा, शोल्डर पासून थोडा पाय बाजूला काढलाय. कारण का, तर मला ग्रीप घेण्यासाठी मी जर असं उभं राहिलो तर मला माझी ग्रीप भेटणार नाही. गोळा असा पण जाऊ शकतो.